नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमयी अशी कथा घेऊन आली आहे. ही कथा अंकित पिसे यांनी आपल्यासोबत शेअर केलेली आहे. कथा अतिशय रोमांचक आणि भीतीने थरकाप उडवणारी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. कोकण म्हटलं की आपल्याला आठवते ते निळाशार समुद्र, आंबा, फणस, नारळ, पोफळीच्या बागा, दरीखोऱ्यातून जाणारी कोकण रेल्वे. त्याचसोबत कोकणात अनेक ठिकाणी आपल्याला काही गूढ, ऐतिहासिक, काही देवांच्या, काही भूतांच्या अशा गोष्टी ऐकायला मिळतात. मी मूळचा कोकणातलाच आहे. त्यामुळे गावी गेलो की माझं आवडीचं काम म्हणजे एखाद्या अनुभवी व जुन्या जाणकार लोकांची भेट घेऊन त्यांच्याकडून गावच्या इतिहासाबद्दल, काही जुन्या घटनांबद्दल, असाधारण घटनांबद्दल जाणून घेणे. लहानपणापासूनच रहस्यमयी कथा ऐकायला मला फार आवडतात. सदर कथा ही माझ्या आजीकडून ऐकली आहे. ती लहान असताना ही घटना तिच्या गावच्या शाळेत घडली होती. त्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळून फक्त 5 ते 6 वर्ष झाले होते. देश स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अगदी जोमाने प्रयत्न करत होता. त्यातच जर देशाची प्रगती करायची असेल तर ग्रामीण भागाचा प्रथम विकास करा, या गांधीजींच्या वक्तव्यानुसार गावोगावी अनेक नवीन योजना राबवण्यात येऊ लागल्या. त्याच योजनेअंतर्गत त्यावेळी गावामध्ये प्रथमच एक प्राथमिक रुग्णालय चालू करण्यात आले. या इस्पितळाचा मुख्य हेतू हा गावातील गर्भवती महिलांना प्रसूती दरम्यान योग्य उपचार देणे हा होता. कारण गावाची पूर्वीची स्थिती फार बिकट होती. सर्व रोगांचे निदान हे काही घरगुती उपायांनीच होत असे. अगदी प्रसूतीसाठी देखील जुनीच पद्धत वापरत असत. त्यामुळे अनेकदा हे आई आणि बाळ अशा दोघांना पण धोकादायी ठरत असे. गावात रुग्णालय चालू झाल्यावर सुरुवातीला लोक तिथे जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात असे तेव्हा लोक रुग्णालयात धाव घेत असत. असेच प्रसूती दरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स आल्या की लोकांना डॉक्टरची आठवण येत असे. लोकांच्या अशा हलगर्जीपणामुळे डॉक्टरसुद्धा कधीकधी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काही करू शकत नव्हते. सुरुवातीला तर उशिरा उपचारामुळे इस्पितळात आणि आवारात अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता. असे म्हणतात की अशा प्रकारे जर गर्भवती स्त्रीचा मृत्यू झाला तर त्या स्त्रीचा आत्मा सहजासहजी मुक्त होत नाही आणि अशा अतृप्त आत्म्याला हडळ असे संबोधले जाते. हे भूतांच्या प्रकारातील सर्वात वाईट भूत मानले जाते. असेच काही महिने उलटून गेले आणि मग रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना रात्रीच्या वेळी विविध अनुभव येऊ लागले. कधी रडण्याचा तर कधी कुरकुरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. कधीकधी तर रुग्णालयात ॲडमिट असलेल्या गर्भवती स्त्रियांना अनेक भास होत असे, जसे काही कोणीतरी त्यांच्याकडे रागाने बघत आहे, कोणीतरी त्यांच्या बाळाला नेण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरसुद्धा तिकडे रात्रीच्या वेळी जाण्यास घाबरत असत. लोकांनी देखील तिकडे जाणे सोडून दिले होते. त्यामुळे अगदी वर्षभरातच ते रुग्णालय बंद करण्यात आले. असेच 5-6 वर्ष निघून गेली. गावातील कोणीही तिकडे जात नसे. अगदी सकाळच्या वेळीसुद्धा जर एखाद्याची गुरे चुकून चरत तिकडे गेली तर तो गुराखी देखील तिकडे जाण्यास धजावत नसे. हे रुग्णालय तसे गावापासून 5 मिनिटावर थोड्याशा उंच भागावर बांधले होते. आजूबाजूला रान वाढले होते. दाट झाडी झाली होती. रुग्णालयाची वास्तू अगदी भकास झाली होती. काही वर्षांनी गावी एका नवीन, तरुण व निर्भीड अशा कलेक्टरची नियुक्ती झाली होती.
एकदा गावच्या समस्यांबद्दल बोलताना त्याला गावी शाळा आणि इतर सुविधांचा अभाव असल्याचे कळले. त्याने नवीन शाळा बांधण्यासाठी जागा शोधण्याचे काम चालू केले. तेव्हा त्याला ती सरकारी जागा आणि त्यावरील त्या जुन्या रुग्णालयाबद्दल समजले. त्याने माहिती मिळवली असता त्याला त्या जागी झालेल्या सर्व प्रकारांबद्दल कळले. यातून गावी शिक्षणाचा सुद्धा किती अभाव आहे हे त्याला पटले. त्याने लगेच त्या जुन्या रुग्णालयाच्या जागी एक सुंदर शाळा उभारायचे ठरवले. शाळेचे बांधकाम चालू असताना अनेक अडथळे आले, पण त्या कलेक्टरने जिद्दीने 1-2 वर्षात त्या शापित जागेवर एक सुंदर ज्ञानाचे मंदिर उभारले. लोक सुरुवातीला आपल्या मुलांना तिकडे पाठवायला तयार नव्हते, पण नंतर कलेक्टरच्या अथक प्रयत्नांनंतर आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार झाले. पण गावातील लोकांनी एक अट ठेवली: संध्याकाळी 6 पर्यंतच शाळा चालू ठेवायची. कलेक्टरने ती अट मान्य केली आणि मग गावात नवीन शाळा सुरू झाली. त्या शापित जागेवर आता ज्ञानाचे पाठ गिरवण्यात येऊ लागले. पण ते सारे अजून थांबले नव्हते. संध्याकाळी शाळा बंद केल्यानंतर, विशेषतः अमावस्येच्या रात्री, अनेक घटना शाळेत घडत असत. जसे की बेंच अस्तव्यस्त होणे, फलकावर काही किरपटले जाणे इत्यादी. पण कलेक्टरने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्या चांगल्या कामात विघ्न येऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. तसेच शाळा ही सकाळ ते दुपार याच वेळेत चालू असे, त्यामुळे मुलांना देखील काही त्रास होत नव्हता. तसेच गावातल्या लोकांनी ठेवलेल्या अटीनुसार संध्याकाळी कोणीही तिकडे थांबत नसे. असाच काही काळ उलटून गेला. कलेक्टर साहेबांनी गावात अनेक विकासाची कामे केली. त्यांची सुद्धा आता दुसऱ्या गावी बदली झाली होती. शाळा वगैरे सर्व त्यांच्या नियोजित वेळेनुसार व्यवस्थित चालू होते. अशात काही महिन्यांनी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे काही नवीन शिक्षकांची शाळेत भरती करण्यात आली. त्याच भरतीमध्ये खानदेशातून आलेल्या व नुकत्याच शिक्षकी पेशात आलेल्या सुरेश, भिकाजी, निलेश आणि सुनील अशा 4 निवड करण्यात आली. त्या 4 हा भाग, तिथली भाषा, जेवण सारे काही नवीन होते. गावातच एका किराणा मालाच्या दुकानाच्या मागचा रिकामा भाग त्यांना घर म्हणून भाड्याने मिळाला होता. गावात शिक्षक म्हणून तसा त्यांना मान होताच. ते 4 देखील गावात अगदी सर्वांसोबत गुण्यागोविंदाने राहत असत. कधी कोणाला काही मदत लागली तर नेहमी पुढे असत. गावातल्यांकडून त्यांना शाळेत संध्याकाळनंतर न थांबण्याचे बजावण्यात आले होते. तसेही दिवसभर शाळेत शिकवून दमत असल्याने ते देखील कधी शाळेत थांबत नसत. असेच काही महिने निघून गेले आणि वेळ आली ती वार्षिक परीक्षेची. सर्व मुले फार खुश होती, कारण आता 2 महिने त्यांना सुट्टी मिळणार होती. परीक्षेचा शेवटचा पेपर झाला. सारी मुले अगदी बागडत शाळेतून बाहेर पडली. परंतु आता खरी परीक्षा ही शिक्षकांची चालू झाली होती, कारण त्यांना दिलेल्या निकालाच्या तारखेआधी प्रगती पुस्तक तयार करायची होती. सुरेशनं तर अगोदरच 4 गावी जायचे तिकीट्स काढून ठेवले होते. त्यामुळे पटापट प्रगती पुस्तकांचं काम आटपायचं असं 4 ठरवलं. एक दिवस 4ही शाळेत पेपर तपासत बसले होते. हळूहळू दुपार होऊ लागली. काही शिक्षक आजचे तपासणीचे काम आटपून घरी निघून गेले होते. आता फक्त शाळेत ते 4च होते. येत्या 2 दिवसात सर्व काम फत्ते करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. 4ही अगदी मन लावून आपापले काम करत होते. घड्याळाकडे त्यांचे लक्ष नव्हते. संध्याकाळचे 5 वाजून गेले. तसा शाळेचा शिपाई रामू तिकडे आला आणि त्यांना 4घांनाही वेळेचं भान आणून दिले व आता शाळा बंद करायची असल्याचे सांगितले. 6 वाजल्यानंतर इकडे कोणी थांबत नाही याची देखील आठवण करून दिली. पण त्यांना काही करून काम संपवायचे होते.
आणि तसाही त्या चौघांचा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी रामूला जवळ बोलवले आणि त्याच्या खिशात काही पैसे कोंबून त्याला सुद्धा सोबतीला थांबण्यास सांगितले. अजून फक्त 2 तास, मग आपण सर्वच एकत्र जाऊया. तसेच पैसे मिळाल्यावर रात्रीची दारूची सोय झाली होती, म्हणून रामू देखील त्यांच्यासोबत थांबला. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. रामू सुद्धा खुर्चीवर बसून पेंगत होता. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते आणि त्यात त्या 5 जणांचे नशीब वाईट म्हणून आज अमावस्येची रात्र होती. तसेच गावात तेव्हा विजेचा सुद्धा काही भरवसा नव्हता आणि चक्क त्या दिवशी सुद्धा शाळेत वीज नव्हती. ते कंदिलाच्या प्रकाशात काम करत होते. पेपर तपासत असताना सुनीलची नजर दरवाजापाशी गेली. कोणीतरी एक बाई आपल्या छोट्या बाळाला कडेवर घेऊन काहीतरी खाण्यासाठी मागत असल्याचे त्याला त्या बाहेरच्या काळोखात जाणवले. सुनीलने बाकीच्यांना देखील ते निदर्शनास आणून दिले. सुरेश बोलला, अरे असेल कोणतरी, गावातली गरीब बाई, उपाशी असेल म्हणून खायला मागत असेल. असे म्हणून त्यांनी आपल्या दुपारच्या जेवणातील उरलेली चपाती आणि भाजी रामूकडे दिली आणि तिला देऊन यायला सांगितले. रामू डोळे चोळतच उठला आणि तो बाजूला ठेवलेला कंदील घेऊन दरवाजाच्या दिशेने जाऊ लागला. कंदीलच्या प्रकाशात त्याने दरवाजात बघितले तर तिकडे कोणीच नव्हते. त्याने बाहेर देखील पाहिले, पण तिथेही कोणी नव्हते. तो पुन्हा जागेवर येऊन बसला. अरे गेली असेल ती पुढे, जाऊ देत चल, असे म्हणून सुरेशने परत सर्वांना कामाला लागायला सांगितले. 5-10 मिनिटांनी पुन्हा ती बाई दरवाजावर उभी राहून काही खाण्यासाठी मागू लागली. पण पुन्हा तेच. रामू कंदील घेऊन दरवाजापाशी गेल्यावर तिकडे कोणीच नाही. असा प्रकार अगदी 3-4 वेळा घडला. शेवटी 5व्यांदा सुनीलने रागातच विचारले, कोण आहे तिकडे? जेवण हवे आहे तर मग घ्या ना. असे म्हणून तो स्वतःच दारापाशी गेला. तेव्हा जणू काही हवेत विरघळावी अशी ती स्त्री आपल्या बाळासोबत कुठेतरी विलीन झाली. सुनील जरा घाबरलाच होता. त्याने बाकीच्यांना देखील ही गोष्ट सांगितली, पण सुरेश आणि बाकी दोघांचा त्यावर विश्वास नव्हता. अशी कशी ती बाई हवेत गायब होईल? रामूला मात्र हे सगळे काय चालू आहे ते कळले होते. त्याने सर्वांना इकडून लवकर निघूया असे सांगितले, पण सुनील सोडून कोणीही त्याचं ऐकलं नाही. अरे थोडाच काम बाकी आहे, काही नाही होणार, तुम्हाला भास झाला असेल, सुरेश बोलला. काही काळ असाच गेला. ती बाईसुद्धा बराच वेळ दिसली नव्हती. बघ बोललेलो ना, गावातीलच असणार ती बाई कोणीतरी, उगाच घाबरता राव तुम्ही, सुरेश बोलला. इतक्यात ज्या खिडकीजवळ सुरेश बसला होता तिकडून बाहेरच्या बाजूने कोणीतरी बाई हुंदके देत रडण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. आता मात्र सुरेशसुद्धा जरा घाबरला होता. त्याने हळूच खिडकीबाहेर डोकावून बघितले. त्याने जे बाहेर पाहिले ते पाहून त्याचे जणू डोळेच फिरले. तो जागच्या जागी बेशुद्ध झाला. बाकीच्यांनी त्याला सावरले. आता सर्वांनाच तो आवाज आला होता. त्यांनी बाहेर बघितले तर त्यांची जणू दातखिळीच बसली. तोंडातून काही शब्दच निघत नव्हता. एक स्त्री बाहेरच्या झाडापाशी बसली होती आणि तिच्या हातात एक बाळ होते, पण त्या बाळाला फक्त धड होते, त्याला मुंडकेच नव्हते. मान खाली घालून ती नुसती रडत होती. हळूहळू आवाजाची तीव्रता वाढत होती. आणखी काही जणींचे रडण्याचे, किंचाळण्याचे आवाज आता त्यांना ऐकू येऊ लागले. बाहेर जे काही चालू होते ते बघून ते सर्व जागीच स्तब्ध झाले होते. अचानक त्यांना बाजूने गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी पाहिले तर मगाशी बेशुद्ध झालेला सुरेश त्यांच्याकडे रागाने बघत होता. त्याचे डोळे पूर्ण सफेद झाले होते व तो वेगळ्याच आवाजात नाही सोडणार असे सारखे बोलत होता.
बिथरलेल्या अवस्थेतच त्या चौघांनी कोपऱ्यात लावलेल्या देवाच्या फोटोकडे धाव घेतली. तोच त्यांच्या मागे येणारा सुरेश पण खाली कोसळला. जणू काही आताच त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेर पडले असावे असे वाटले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सुरेशला सावरत तिकडून पळ काढला. पाठीमागून अनेक रडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज अजूनही येत होते, पण त्यांनी अजिबात पाठीमागे न बघता थेट किराणा मालाचे दुकान गाठले. दुकानात पोहोचल्यावर 5ही जण तिकडेच खाली पडले. दुकानात असलेल्या काही गाववाल्यांनी त्यांना सावरले आणि पाणी दिले. कोणीही काहीही बोलायच्या मनस्थितीत नव्हते. 5ही जणांना कडकडून ताप आला होता. लगेच गावातील वैद्याला बोलवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी जरा बरे वाटल्यावर त्यांनी गावातल्यांना झाल्या प्रकाराबद्दल सांगितले. सर्वजण त्यांच्यावर खूप रागावले होते, कारण इतकं बजावून सुद्धा सायंकाळी 6 नंतर ते शाळेत थांबले होते. नंतर त्यांनी एक समजूत म्हणून गावातील पुजाऱ्याला बोलवले आणि त्या सर्वांवरून नारळ ओवाळून तो नारळ गावच्या वेशीबाहेर टाकून दिला. काही दिवसांनी बरे वाटल्यावर आपले काम आटपून चौघेही आपल्या गावी निघून गेले. ते परत आलेच नाहीत. त्यानंतर काही वर्षांनी गाववाल्यांच्या सततच्या पाठपुरवठ्यानंतर ग्रामपंचायतीने ती जुनी शाळा कायमची बंद करून गावातच दुसऱ्या जागी शाळा चालू करण्याचे ठरवले. पुन्हा काही वर्षांनी तिकडे पोस्ट ऑफिस, त्यानंतर टेलिफोन ऑफिस चालू झाले होते, पण ते सुद्धा तिकडे फार काळ टिकले नाही. वर्षभराच्या आत ते सुद्धा बंद झाले आणि आता ती जागा अजूनही अशीच पडून आहे. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.